मित्रांनो, मी पुढे अत्यंत महत्त्वाचं आणि महत्त्वपूर्ण बोलणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. अगोदर आकडेवारी समजून घ्या. 1951ला लक्षात घ्या, 1951ला मुस्लिम लोकसंख्या भारतामध्ये जनगणना जी झाली, भारताची अधिकृत आकडेवारी आहे. त्यानुसार 1951ला मुस्लिमांची लोकसंख्या 9.8% होती. किती लक्षात घ्या, 9.8%. आणि हिंदूंची संख्या ही 84.1% एवढी होती. बघा, त्याच्यानंतर 10 वर्षाने म्हणजे 1961ला मुस्लिमांची संख्या ही 10.69% म्हणजे जवळपास 1% वाढली आणि हिंदूंची संख्या 1% कमी झाली म्हणजे 83.45%. त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी बघा, 1971ला मुस्लिमांची संख्या वाढून 11.21% झाली आणि हिंदूंची संख्या पुन्हा 1% घसरून 82.72% झाली. म्हणजे ज्या पद्धतीने मुस्लिमांची संख्या पर्सेंटेज वाढत आहेत, तितक्याच पर्सेंटेजने हिंदूंची संख्या कमी होत आहे. 1981ला मुस्लिमांची संख्या 11.3% म्हणजे 71 ते 81 या दरम्यान फारशी वाढ झालेली नाही. आणि हिंदूंची संख्या 82.3%. लक्षात घ्या. आता हा महत्त्वपूर्ण काळ, याच्याविषयी मी पुढे बोलणार आहे. त्याच्यानंतर 1981 ते 91 लक्षात घ्या, यामध्ये पुन्हा मुस्लिमांची संख्या 1%ने वाढून 12.6%, 1%पेक्षा सुद्धा जास्त. आणि हिंदूंची संख्या ही 81% म्हणजे 51ला जी 84% होती ती 81% झाली 1991ला. आणि 2001च्या जनगणनेनुसार बघा, मुस्लिमांची संख्या झाली 13.4% आणि हिंदूंची संख्या आली 80.45%. त्यानंतर मित्रांनो, शेवटची जी जनगणना झाली 2011, त्यानुसार मुस्लिमांची संख्या ही 14.2% आणि हिंदूंची संख्या ही 79.8%. म्हणजे जवळपास मुस्लिमांची संख्या ही 5%ने वाढून 9%वरून 14%वर गेली आणि हिंदूंची संख्या ही बघा 84.1%वरून 79.8% म्हणजे 5%नी कमी झालेली आहे. आणि सध्या त्यानंतर जनगणना झालेली नाही, परंतु तुम्ही गुगलवर जर सर्च केलं तर 2025ला लक्षात ठेवा, मुस्लिमांची संख्या ही अबोव 15%, 15%पेक्षा जास्त दाखवतात. परंतु माझ्या माहितीस्तव ती 16%च्या आसपास पोहोचायला हवी. आणि हिंदूंची संख्या ही 77 ते 78% पर्यंत आलेली आहे. आणि हेच प्रमाण ज्या वेळेस तुम्ही 2050ला घेऊन जाल, लक्षात ठेवा, हेच प्रमाण 2050ला घेऊन जाल तर त्यावेळेस मुस्लिमांची संख्या ही 18% ते 19%च्या दरम्यान झालेली तुम्हाला पाहायला भेटेल. आणि हिंदूंची संख्या ही 76.7% म्हणजे 76% झालेली तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे 100 वर्षामध्ये मुस्लिमांची संख्या ही पर्सेंटेज दुप्पट झालेला आहे. 9%वरून 18% पर्यंत पोहोचलेलं आहे. आणि हिंदूंचं पर्सेंटेज हे 84%वरून पार 76-75% पर्यंत आलेलं आहे. आणि अजून 100 वर्षाने याच पद्धतीने लक्षात ठेवा, मुस्लिमांची संख्या ही 18%वरून पुन्हा 36% जाणार आणि पुन्हा 36%वरून 72% आणि परत एक ना एक दिवस हिंदू या देशामध्ये अल्पसंख्याक होईल. आता पुढची प्रक्रिया एवढ्या सहजासहजी लवकर होणार नाही. त्याला कमीत कमी 500 वर्षे लागतील किंवा जास्तीत जास्त 1000 वर्षे लागतील. किमान 1000 वर्षांनी का होईना, परंतु हिंदू आणि मुस्लिमांची संख्या येथे बरोबरीने होईल किंवा मुस्लिमांची संख्या जास्त होईल अशी परिस्थिती आहे. सध्या जो लोकसंख्या वाढीचा दर आहे ती आकडेवारी तर हेच सांगत आहे.
किंवा मागच्या 100 वर्षाचा जर आलेख काढला आणि त्यावरून जर निष्कर्ष काढायचा म्हटलं तर हेच होणार आहे. परंतु हे जे तथाकथित हिंदुत्ववादी नेते आहेत यांना याच्याशी काही देणं घेणं नाही. धर्माचं नेतृत्व करणारे जे उच्चवर्णीय आहेत यांना सुद्धा याच्याशी काही देणं घेणं नाही. कारण ज्या वेळेस मुस्लिमांची संख्या या देशामध्ये बहुसंख्य होईल त्यावेळेस हेच उच्चवर्णीय ज्यांच्याकडे सत्ता आहे, वर्चस्व आहे, धार्मिक वर्चस्व आहे, सांस्कृतिक वर्चस्व आहे, राजकीय वर्चस्व आहे, हे तुम्हाला मुस्लिम गटामध्ये गेलेले दिसतील. इतिहास तोच सांगत आहे आणि भविष्य सुद्धा तेच सांगत आहे. आणि सध्याच्या काळामध्ये लक्षात ठेवा, हिंदू बहुसंख्य आहे आणि सध्याच्या काळामध्ये केवळ आपली पोळी भाजायची, आपलं घर, आपली सत्ता उपभोगायची, आपली मुलं विदेशामध्ये पाठवायची, अमेरिकेमध्ये पाठवायची, युरोपमध्ये सेटल करायची आणि तुम्हाला आम्हाला केवळ हिंदू मुस्लिम अशी भांडणं लावायची. याच्या पलीकडे यांचा दुसरा उद्देश अजिबात नाही. बाकी यांना काही देणं घेणं नाही. लक्षात घ्या, हा रेशो बिघडता कामा नये. लक्षात ठेवा, किमान आज जो रेशो आहे किंवा 2011ला जो रेशो होता तो बिघडता कामा नये. याच्याशी या लोकांना काही देणं घेणं नाही. हिंदूंचं पर्सेंटेज हे 80%च्या आतमध्ये यायला नाही पाहिजे. याच्याशी या लोकांना काही सुद्धा देणं घेणं नाही. किंवा दोघांचंही पर्सेंटेज सेम प्रपोर्शनमध्ये राहिलं पाहिजे, याच्याशी सुद्धा या लोकांना काही सुद्धा देणं घेणं नाही. हे वास्तव आहे. परंतु हे अनेकांच्या लक्षात येत नाही आणि जे यांच्या राजकारणाला बळी पडतात ते केवळ या आकडेवारीमुळे बळी पडतात. आणि आकडेवारी वाढत जाणार आहे. कारण हिंदूमध्ये जो भेद निर्माण झालेला आहे. आताच मी पुण्यामध्ये घटना पाहिली की आंतरजातीय प्रेम प्रकरणातून खून झाला. म्हणजे हिंदूंना मारत आहे, जातीवरून मारत आहे. लक्षात ठेवा, जातीवरून संघर्ष सुरू आहे. एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी जातीमधला संघर्ष या लोकांनी पेटवून ठेवलेला आहे. खरं तर राजकीय लोकांना हा संघर्ष मिटवणं काहीच अवघड नाही. कारण हे संघर्ष करणारे, द्वेष पेरणारे, सोशल मीडियावरती लिहिणारे हे सगळे राजकीय नेत्यांचे फॉलोअर्स आहेत आणि हे राजकीय नेते सत्तेमध्ये आहेत. म्हणजे एकीकडे यांना हिंदू मधला जातीमधला संघर्ष कमी करायचा नाही. ऍक्च्युली वास्तव दृष्टिकोनातून हिंदू एक होऊन द्यायचा नाही. फक्त हिंदूंना जातीमध्ये भांडवायचं, जातीमध्ये लावून द्यायचं आणि स्वतःची सत्ता अबाधित ठेवायची. दुसरीकडे हिंदू मुस्लिम करायचं. ऍक्च्युली यांना मुस्लिमांशी सुद्धा काही देणं घेणं नाही. कारण मोहन भागवत कितीदा तरी म्हटलेले आहेत, हिंदू रहेगा मुस्लिम रहेगा, मुस्लिम के बिना हिंदू नहीं, मुस्लिम के बिना भारत नहीं. आणि म्हणजे यांना मुळात हा लोकसंख्येचा रेशो सुद्धा याच्याशी सुद्धा काही देणं घेणं नाही. याच्याविषयी सुद्धा यांच्या मनामध्ये लक्षात ठेवा कसलंही काहीही दृष्टिकोन नाही, आराखडा नाही, प्लॅन नाही, नियोजन नाही, काही सुद्धा नाही. मित्रांनो, फक्त येथील हिंदू जो हजारो वर्ष यांचा गुलाम आहे त्याला असंच गुलाम ठेवायचं. त्याला अंधश्रद्धेमध्ये, पाखंडामध्ये, अज्ञानामध्ये, बुवाबाजीमध्ये अडकवत ठेवायचं, अंधश्रद्धेमध्ये खिचपट ठेवायचं. आणि यासाठी धर्माचा वापर करायचा, श्रद्धेचा वापर करायचा, बुवाबाजीचा वापर करायचा, कथाकारांचा वापर करायचा, कीर्तनकारांचा वापर करायचा, धर्मातील जे लोक आहेत त्यांचा वापर करायचा आणि आपली सत्ता अबाधित राखायची. एवढंच सुरू आहे. त्यामुळे हिंदूंनो जागे व्हा आणि मुस्लिमांना सुद्धा जागे व्हा. लक्षात घ्या, कारण या लोकांना ही समस्या, मूळ समस्या, ज्या समस्येमुळे हिंदू घाबरलेला आहे. हिंदूंना काय वाटतं की एक ना एक दिवस मुस्लिम बहुसंख्य होईल आणि मुस्लिम बहुसंख्य झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जी हिंदूंची अवस्था आहे, बांगलादेशमध्ये जी हिंदूंची अवस्था आहे ती येथे भारतामध्ये होईल, ही हिंदूंना भीती आहे. परंतु ती जेव्हा व्हायची तेव्हा होईल, त्याला भरपूर वेळ आहे. लक्षात घ्या.
500,000 वर्षे वेळ आहे किमान. काही जण असा प्रश्न निर्माण करतील, तेव्हा का होईना होईल, परंतु याला हे तुमचे तथाकथित राजकीय नेते काही करू शकत नाहीत. त्यामुळे आहे तोपर्यंत मिळून मिसळून राहा. रोज भांडणं करण्यामध्ये किंवा एकमेकांचा द्वेष करण्यामध्ये काही अर्थ नाही. वास्तव कोणीही बदलू शकणार नाही. राज्यकर्त्यांना येथील हिंदूंशी काही सुद्धा देणं घेणं नाही. हेच वास्तव आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.